शुरू से ही विवाद में घिरा कोविड अस्पताल। यहाँ हर दिन कोई ना कोई घटना घटित होती रही। कहीं खाने को लेकर तो कभी अपनी जगह पाने घंटों इंतजार करते कोरोना मरीज। अब तो हाल ऐसे हो गए कि मृत्यु होने पर यहाँ बखेड़े खड़े हो रहे परिजन अस्पताल प्रशासन पर सीधा लापरवाही का आरोप लगाते दिखाई देते। 2 दिन पहले मिश्रा नामक व्यक्ति की मौत पर हंगामा हो गया था। आज फिर कोरोना संक्रमित की मौत को लेकर हंगामा हो गया। सुपर स्पेशलिटी अस्पताल की इमारत में कोविड अस्पताल में मंगलवार की देर रात कोरोना संक्रमित मदन लाल साहू की मृत्यु हो गई। मौत के बाद उसके परिजनों ने डॉक्टरों पर लापरवाही का आरोप लगाते हुए अस्पताल में हंगामा खड़ा कर दिया। उपस्थित कर्मियों से मौत का कारण पूछा तो कोई जवाब देने को तैयार नहीं थे। बौखलाए परिजनों ने अस्पताल की भारी तोड़फोड़ की। इस घटना से परिजन व अस्पताल के कर्मियों के बीच काफी देर तक हाथापाई चली। जानकारी के मुताबिक मोरबाग निवासी 68 वर्षीय वृद्ध मदन लाल साहू कोरोना संक्रमित पाए जाने से उस पर कोरोना अस्पताल में उपचार चल रहा था। मंगलवार की रात परिजनों ने जब मरीज का हाल जाना तो डॉक्टरों ने सब ठीक होने की जानकारी दी, लेकिन रात 11 बजे कोविड अस्पताल से परिजनों को फोन पर बताया गया कि आपके मरीज की मौत हो गई है। इस बात से बौखलाए परिजन रात में ही अस्पताल पहुंचे। वहां अस्पताल कर्मियों ने शव को शवागार में भी भेज दिया था। इस बात से मृतक के परिजनों को और गुस्सा आ गया और उन्होंने भारी तोड़फोड कर डाली। कुशल तायडे थर्ड फ्लोअर अटेंडंट असून सुपर हॉस्पिटलमध्ये एक डेथ झालेली आहे। त्यांच्या घरच्यांनी येऊन आम्ही आतमध्ये बसलो होतो, सुपरवायझर आमचे दर्शन सिंग आणि मी कुशल तायडे अटेंडंट थर्ड फ्लोअर। त्यांच्या घरच्यांनी येऊन तोडफोड करून मला मारहाण केलेली आहे, भरपूर मारहाण केलेली आहे। आमचा पेशंट तुम्ही मारला वगैरे वगैरे बोलून शिव्या वगैरे गाळ करून आणि स्वतःच डोकसं आपसातमध्ये भांडून त्यांनी स्वतःच फोडफाड करून टाकला आहे आणि आमच्यावरच स्वतःवर आम्हाला हे करताय की तुम्ही त्यांना मारलं म्हणून। धन्यवाद। पेशेंट की डेट हो गई थी। पेशेंट को हमको एक रिलेटिव का उनको भेजना था इरविन में। भेजने के बाद हमारी नाइट ड्यूटी थी, मेरी नाइट ड्यूटी थी। मैं सुपरवाइजर का दर्शन सिंह करके तो हमारे सामने आके हमको नंगी गाला देके माँ बहन पे इन पे मेरे बाजू में अटेंडेंस बैठा उस पर हाथ मारा, ब्लड निकाला, उस पर सर पे वार किए, मेरे पे वार किए, मैंने हटाया और जितना भी अंदर है फोड़फाड़ करे। या कंप्यूटर हो गया, ये हो गया, कांच हो गया, सीसीटीवी ऑन है, आप सीसीटीवी चेक कर सकते हो। ये फोड़फाड़ किए हुए सीसीटीवी लातवात उनके लेडीज वगैरह आके भी लातवात मार के गए। अस्पताल के कर्मियों ने भी परिजनों को पीटकर घायल कर दिया। मौके पर अस्पताल प्रशासन ने गाड़गेनगर पुलिस को बुलाकर परिजन के खिलाफ शिकायत दर्ज करवाई। गाड़गेनगर पुलिस ने डॉक्टर रवि भूषण की शिकायत पर करीब 12 से 13 लोगों के खिलाफ धारा 353, 147, 148, 149, 504, साथ रोक प्रतिबंधक कानून की धारा 2, 3, 4, पब्लिक प्रॉपर्टी डैमेज एक्ट 137, मेडिकल एक्ट 7 के तहत अपराध दर्ज किया। शिकायत दर्ज होने के बाद गाड़गेनगर पुलिस तत्परता दिखाते बुधवार की दोपहर जांच अधिकारी पुलिस उपनिरीक्षक पंकज ढोके अपने दल के साथ जब आरोपियों को गिरफ्तारी के लिए मोरबाग परिसर पहुंचे, तब घर में मौत होने से दुखी परिजनों ने गिरफ्तारी का विरोध किया। यह देखकर मौके पर दंगा नियंत्रण दल कोतवाली पुलिस का बल भी बुलाया गया था। संपूर्ण लग्न बस्ता आराधना जवाहर रोड अमरावती। इतवारा बाजार स्थित जेबी ट्रेडिंग कंपनी के गोडाउन से 3 लाख के माल पर चोरों ने हाथ साफ कर दिया था। कोरोना महामारी के चलते 22 मार्च से लॉकडाउन के बाद मार्केट पूरी तरह बंद था। बंद के दौरान इतवारा बाजार में अनाज की दुकान, मेवा की दुकान, जनरल स्टोर्स, कई दुकानों पर चोरों ने हाथ साफ किया। ऐसे ही 13 अगस्त को व्यापारी सैयद जब्बार ने नागपुरी गेट में गोडाउन में चोरी होने की शिकायत दर्ज कराई। मौके पर पुलिस पहुंचकर जांच की तो चोरों ने गोडाउन के ऊपर वेंटिलेटर से प्रवेश कर अंदर की दीवार भी तोड़ी। 3 लाख के करीब माल पर हाथ साफ कर दिया, जिसमें काजू, बादाम, अखरोट, ड्राई फ्रूट्स, साथ ही पान मटेरियल, सिगारेट भी थे। व्यापारी सैयद जब्बार के मुताबिक इसके पहले भी चोरों ने उनके दुकान पर हाथ साफ किया और परिसर की कई दुकानें भी फूटी है। 14 तारीख रात को मैं
घर से निकला तो मेरे को फ़ोन आया मेरे बाजू वाले कि भाई आपका गोदाम फूट गया है। गोदाम फूट गया मतलब गोदाम पे जो सामने से CCTV कैमरे लगा हुआ है, अगले की भी आजू बाजू वालों के सबकी है। नहीं बोले सामने से नहीं फूटा, पीछे से फूटा। पीछे जाके देखा मैंने तो हमारे बाजू में जो बागा स्टोर की प्लास्टिक की दुकान है उनका भी गोडाउन है, उसके बाद में मेरा गोडाउन है। तो उन्होंने देखा कि ताले टूटे हुए, तो मैंने देखा कि भाई ताले तो टूटे दिख रहे। तो शटर देखे हमने उठा के, तो मेरी दुकान के अंदर जो 14 इंची की दीवार थी उसको तोड़े उन्होंने, उसके अंदर रास्ता बनाया। रास्ता मतलब एक आदमी जैसा मतलब थोड़ा सा तकलीफ से निकल जाता और माल लेके निकल सकता, ऐसा गड्ढा करे। उसके ऊपर एक दीवार के ऊपर एक खिड़की है, पहले उसको तोड़े, फिर उसके अंदर से प्रवेश हुए। उसके बाद में दुकान का वो 14 इंची की दीवार तोड़े, उसके बाद में माल निकाल के सामने के जो उनके जो शटर थे वो तोड़े। तो ये ऐसा है, ऐसा व्यापारी के हक में अगर कभी ऐसा होता रहेगा तो ये अच्छी बात नहीं है। लेकिन प्रशासन हमारे साथ में है और नागपुरी गेट के साहब और सिटी कोतवाली के साहब बहुत कॉपरेट कर रहे हैं, इसका हम धन्यवाद करते हैं। आगे भी आशा करते हैं कि ऐसा कोई घटना ना हो जिसकी वजह से व्यापारी को तकलीफ हो। और ये घटना कोई पहली नहीं है, ये घटना लॉकडाउन से लेकर अभी तक के कम से कम 15 से 16 दुकानें इतवारा बाजार की फूट चुकी है, जिसके आरोपी अभी भी आज के हिसाब से आज लॉकअप में है या नहीं है लॉकअप में। और भी इससे कड़ी कई कड़ियाँ हैं जो मतलब जुड़ी हुई है। मेरा ये प्रशासन से है कि मतलब भाई इसको कड़ी से कड़ी कार्रवाई करे जाए। तकरीबन कितना माल गया आपका? मेरा तो करीबन 3 लाख रुपए गया है, मेरे बाजू वाले का 24,600 रुपये का माल गया है। तो कैसा है ये, ऐसे ही अगर कभी है ना मतलब ऐसा हादसे होते रहेंगे तो फिर तो व्यापारी की कमर ही टूटेगी ना उसके अंदर। सिटी कोतवाली व नागपुरी गेट पुलिस ने आरोपियों को पकड़ा है। 24 घंटे आवाजाही वाले चौराहे पर पुलिस का बंदोबस्त होने के बाद भी चोरों ने हाथ साफ कर दिया। सिटी कोतवाली व नागपुरी गेट पुलिस ने रात की गश्त बढ़ा दी है। बीते कई महीनों से लॉकडाउन और बार बार बंद की मार झेल रहे दिग्रस के होटल बार ढाबा चालकों ने मंगलवार को तहसीलदार राजेश वजीरे को ज्ञापन सौंपा। इस ज्ञापन में होटल बार ढाबे सुबह 9 से रात 10 बजे तक खुले रहने की मांग की गई। इस संदर्भ में होटल ढाबा चालकों ने अपनी समस्याओं और मांगों के बारे में जानकारी दी है। आम्ही आज दिनांक 25/7/2020ला माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन दिले की आमचे हॉटेल रात्री 10 वाजेपर्यंत सुरू करण्यात यावे, यासाठी आम्ही सगळं हॉटेल व्यावसायिक मालक इथं आलेलो आहे। जागतिक जे महामारी आहे कोविड-19 त्याचा प्रभाव संपूर्ण जगात आहे। त्याचप्रमाणे आम्ही जे शासनाने आम्हाला निर्देश दिलेले आहे हॉटेल व्यावसायिकांना सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत जी पार्सल सुविधा दिलेली आहे त्याचे आम्ही कडेकोट पालन करून राहिलेलं आहे। परंतु ग्रामीण भागात असल्याच्यानं दिग्रस शहर हे ग्रामीणमध्ये मोडल्यामुळे इथे काही पार्सल सुविधाचा कोणत्याही प्रकारचा आम्हाला रिस्पॉन्स मिळाला नाही। त्यामुळे आम्ही माननीय तहसीलदार साहेब यांना आज निवेदन दिले की सकाळी 9 ते संध्याकाळी 10 वाजेपर्यंत आम्हाला हॉटेल व्यवसाय आम्हाला चालू करण्याची परमिशन देण्यात यावी। कारण याच्यामुळे आमचा स्वतःवर तर महामारीमुळे तर आम्ही परेशान आहेच, भुकेमुळे आज आमचे कामगार वर्गही परेशान आहे, मजुरी आम्हाला घडून द्यावी लागते। त्या सर्वांचा विचार करून आम्ही एक साहेबांना आज निवेदन दिले। अभी समय समय पर बारिश बरसती रही, इस वजह से सोयाबीन की फसल को काफी राहत मिली। अभी सोयाबीन की फसल को फल धारणा का समय चल रहा है, पर अचानक से सोयाबीन की फसल को पोलामैजेक नामक बीमारी का ग्रहण लग गया और परिसर में सोयाबीन फसल पड़कर सूखने लगी है। किसान को कुछ समझ पाए उसके पहले ही यह बीमारी पूरे परिसर में फैल गई। इस बीमारी का असर पूरे भिवापुर तालुका में दिखने मिला। पंजाब रॉ कृषि विद्यापीठ ने आज भिवापुर तालुका के खेतों का दौरा किया और मंडल कृषि अधिकारी भिवापुर के सभी अधिकारी सोयाबीन फसलों का सर्वेक्षण कराया गया। इस फसल को देखने के लिए पंजाब रॉ कृषि विद्यापीठ से डॉक्टर हरीश सवई कीटक शास्त्रज्ञ, डॉक्टर मोहन पाटिल पीक रोग शास्त्रज्ञ, पंढरी डाखोले कृषि विभाग उमरखेड, राजेश जारोडे तालुका कृषि अधिकारी भिवापुर और कृषि मंडल के सभी अधिकारी और कर्मचारी इस दौरे में शामिल थे। पहले ही किसान कोरोना के चलते अनेक परेशानियों से गुजर रहा है, फिर भी इस वर्ष करीन की फसल के बुआई के समय पहले बारिश हुई, फिर बारिश थम गई। इस कारण किसान बुआई के समय संकट में गिरे और दोबारा बुआई कराई गई। पहिल्यापासून सुरू होऊन जाते, नंतर गडर बीट हे बघा ना, गडर बीट अभी गडर बीट का स्केच
हेच आमची इच्छा होती सर्व कसा एक मिनिट. आणि एक आहे चक्रभुंग, दुसरा काही रोगाचा प्रकार. दुसरं महत्त्वाची गोष्ट काही ठिकाणी पाणी साचून असल्यामुळे तिथे पण पिवळं पडलेलं आहे. आता या ठिकाणी पाणी साचून राहणे विशेष नाही. दृष्टिकोनातून. आणि नंतरच्या काळात आता आम्ही इथे अळींचं पण प्रकोप बघितलं. कोणतं? उंटअळी आणि स्पोडोप्टेरा, जी लष्करी अळीचं. तर याच्यासाठी आमचं एकच म्हणणं असतं की जेव्हा तुम्ही पेरणी करताना आपल्याला दाणेदार कीटकनाशकाचा वापर करणं आवश्यक असते, जेणेकरून ही जी गोडमाशी दाणेदार कीटक म्हणजे काय? फोरेट किंवा कार्बोफ्युरॉन, हा. बरोबर आहे. या दाणेदार कीटकनाशकाचा समजा वापर केला तर हमखास आपल्याला येणाऱ्या काळात जो स्टार्टिंगला जी आपण म्हणतो की अर्ली अवस्थेमध्ये किंवा अगोदरच्या अवस्थेमध्ये जेव्हा कीड लागते त्या किडीला आपण थोडंसं दूर करू शकतो. कशामुळे? दाणेदार कीटकनाशक. कारण या दोन्ही पण अंदर पोकळणाऱ्या किडी आहेत, बरोबर आहे. अंदर पोकळणाऱ्या किडीसाठी तुम्ही वरतून फवारणी केली तरी त्याला हे नाही होणार. कोणते पीक राहू या दृष्टिकोन तो एक महत्त्वाचा पार्ट असतो. आणि दुसरं आजच्या घडीमध्ये जे आम्ही सांगू इच्छितो की शेतकरी बांधवांना समजा उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून काही प्रमाणात आपल्याला अजून थोडंसं वाढण्याची हे ठीक आहे, नुकसान होतं. हा चक्रभुंगा किती दिवसा अगोदर आला साहेब? झालेला आहे बरोबर 20 ते 25 दिवसापासून सुरू. आणि आता पण आपल्याला हे दिसतंय. आता एक सर आपण जे मानता की या ठिकाणी 20 ते 25 दिवसांना अगोदर हा चक्रभुंगाचा या ठिकाणी प्रादुर्भाव आला, 42 दिवसापर्यंत तो राहतो चालतो. तर मला सांगा, एक कोरिजन सारखं औषधी किती दिवस काम करते? 15 दिवसापर्यंत. ही आता जवळपास 15 दिवसाच्या अगोदर एक फवारणी झाली आहे कोरिजनची. 3 फवारण्या या ठिकाणी स्टेज बाय स्टेज झाल्या, म्हणजे लोपासून तर ग्रेडपर्यंत. तर या ठिकाणी आपण या प्लॅटमध्ये 3 फवारण्या केल्या, तरी या ठिकाणी या अवस्थेने हा प्रादुर्भाव आला आहे. याबद्दल काय बोलू आपण? आमचं एकच म्हणणं आहे की फवारणी ही चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजे पूर्ण अंदाज. मी स्वतः राहून या ठिकाणी फवारणी केली आहे. आणि नेमकं त्याच वेळेस या काळामध्ये जो 10 ते 15 दिवसा अगोदरपासून जो कंटिन्यू पाऊस जी. आला तो त्याचा इफेक्ट पावसामुळे या शेतकऱ्याच्या मालावर नाही, इफेक्ट तुमचा आला जो उद्देश आहे की बा याच्यावर नुकसान झालं आहे का? हो, नुकसान दिसतंय. किती टक्के नुकसान दिसते आपल्याला? हे ते आम्हाला आता जे काढतोय आम्हाला तर 20 ते 25% जे मी आता केलेलं आता आहे. त्यांनी आता साहेबांनी विचारलं की या ठिकाणी 16 झाड उपडले आणि जवळपास 14 झाडावर नाही इफेक्ट आहे. 6. नाही मॅडम विचार ना. 12. बरं ठीक आहे ना, त्याचं सरासरी काढणार आम्ही. ते सरासरी काढू आणि हमखास ह्याच्यावर जास्त प्रमाण झालं आमच्या हिशोबाने आर्थिक नुकसान माझं म्हणणं, आपण एक गव्हर्नमेंट अटॅच अधिकारी आहात, कृषी विद्यापीठाचे आणि सर्व शेतकऱ्यांचं माझं शेत आहे म्हणून नाही, पण या ठिकाणी आपल्या पाहणीनंतर या ठिकाणी खरोखर शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. हो, येस. आणि यानंतर ही मालं पिकल याची गॅरंटी आहे. याच्यासाठीच आम्ही आता येणाऱ्या काळामध्ये जो पीक यायला पाहिजे हातामध्ये त्याच्यासाठी तुम्हाला सांगतोय की कमीत कमी जी इंडॉक्झिकार्ब आहे किंवा क्लोरेंट्रॅनिडिप्रोल आहे ह्याची समजा फवारणी झाली, जे शेतकऱ्यांच्या हातात काही ना काही उत्पन्न येऊ शकेल त्या दृष्टिकोनातून. सर, आता याच्यामुळे तर पूर्ण मधला गाभा खाल्ला आहे, तर समजा आपण फवारणी केली तर काय उपयोग शकते? तर जेवढं याचे परत लिव्हर पूर्ण खतम झाले आहे. बरोबर आहे. याची लिव्हर खतम झाली काही प्रमाणात आपल्याला हे कुठल्या म्हणजे कशा संदर्भात हे पीक शेतकरी हातात येऊ शकते? म्हणजे त्याचा तर पूर्ण गाभा पूर्ण खाल्ला आहे आणि आता तो अन्नद्रव्याचा शेंगाला जे पकण्यासाठी जो प्रभाव लागते तर तो पूर्ण खाल्ला. मग ते जर खाल्ल्यावर म्हणजे ह्या शेंगा कुठल्या बेसवर पूर्ण होऊ शकते? आता ज्या शेंगा ह्याच्या ज्या दांड्याला जे कीड लागलेली असं तिथच्या शेंगांचा दाना कमी होतो. इथला आपण कुठलाही एक दांडा उपडा आपल्या हाताने, त्या ठिकाणी कीड नाही असं मला दाखवून द्या. काही ना काही प्रमाणात दाखवा ना. माझी विनंती आहे. आम्ही निष्कर्ष काढतोय याचा, हे नाही करतायत ना, डिसिजन नाही देत नाही सर, आपल्याला डिसिजन देण्यासाठी नुकसान झालं का फक्त आपण एवढं सांगू शकता? हा, नुकसान झालेलं आहे याच्यात. मी सांगितलेलं आहे ना, तेच तर सांगतो ना मी की खोडमाशी, चक्रभुंगा ह्याच्यावर डॅमेज झालेला आहे. केंद्र शासनाच्या वतीनं गेल्या 10 वर्षापासून काढून टाका सगळं पूर्णमुक्त आहे. क्रॉपशॉप ही योजना आहे कार्यरत. त्या योजनेद्वारे ते आपले फिक्स प्लॉट आणि रॅन्डम प्लॉट आहे त्याच्यामध्ये ऑब्झर्वेशन घेण्यात
येतात आणि त्याच्यानुसार आमचे लोक फिरत पण आहे. आणि मी परवा येऊन गेलेलो आहे 19 तारखेला. नांदला पण आलो तुमच्या 4-5 गाव फिरलेलो. जी सर. आणि आमच्या प्रत्येक गावामध्ये आमचे कृषी सहाय्यक जे आहे ते जाऊन दवंडी देऊन किंवा सांगून ग्रामपंचायतीमध्ये सभा घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहे. कुठल्या ग्रामपंचायतीमध्ये आपण अशी सभा घेतली आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं? गाणार इकडे या. आणि एका कृषी सहाय्याकडे 10-12 गाव आहेत, 7-8 ग्रामपंचायती आहे. तिकडनं सुरू आहे. ज्या काही ग्रामपंचायती राहिल्या असेल ते आज उद्या परवामध्ये होऊन जाईल. सर, आपण पाहतो की समजा एकंदरीत एखाद्या शेतकऱ्याचं नुकसान झालं तर त्या ठिकाणी हा प्रादुर्भाव सर्व शेतकरी येऊ शकते हे म्हणून आपण हो. एकाच प्लॉटवर होणार नाही ना. नाही सगळीकडे जी कडी लागली आहे ते पूर्ण शेतकऱ्याकडे लागेल. पण समजा त्याच वेळेस जर आपल्या कृषीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपण जर म्हणजे अलर्ट केलं असतं की नाही तुमच्या शेतीमध्ये अमुक असं सोयाबीनचं माल खराब होत आहे, त्यावेळेस आपलं काय कर्तव्य होतं? आमच्या आधीपासून आम्ही जेव्हा खरीप हंगाम सुरू झाला तेव्हापासून आम्ही गावसभा घेऊन मार्गदर्शन करत आहोत. खरीप म्हणजे पेरणीपूर्व काय करायचं, बीज प्रक्रिया कशी करायची, पेरणी कशी करायची, आणि अटॅक आला तर पहिले निंबू अर्काची फवारणी करायची, नंतर ते ट्रायझोफास असेल किंवा क्लोरोफायरिफॉस असेल, नंतर कोऱ्याजन मारायचं. हे सगळं मी हे सगळं आम्ही शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आम्ही सभेला बोलवलं तर काही शेतकरी सुटून जातात, काही येत नाही. ठीक आहे, शेतकरी वर्ग आपल्याला कल्पना आहे की या ठिकाणी शेतकऱ्यांना कामं एवढं आहे. आमच्या कृषी सहाय्यकांनी कृषी पर्यवेक्षकांनी ते तसं प्रचार आणि प्रसार केलेला आहे. आता हे काय मागचे दिवस पावसाचे होते आणि सतत 9 तारखेला समजा या पावसाळ्या दिवसामुळे शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे, हो. याला जबाबदार कोण? शेतकरी की कृषी अधिकारी कोण? ते आता सांगता येणार नाही. आता यांचा अहवाल येईल, आमचे कृषी शास्त्रज्ञ आहे, 2 दिवसात त्यांचा अहवाल देईल. आम्ही नाही, माझं म्हणणं हेच आहे का ठीक आहे आमच्या पावसामुळे आम्हाला फवारणी करता आली नाही किंवा सोयाबीन मोठा झाल्यामुळे त्यामध्ये घुसता आलं नाही, आता तर पण नैसर्गिक आपण हे आहे. सांगू शकतो का शेतकऱ्यांना 100% नुकसान झालं? 100% नाही म्हणताय ना, यांचा अहवाल येईल तेव्हा आम्ही सांगू. नाही, आपण या ठिकाणी पाहता ना, आपण या ठिकाणी पाहिल्यानंतर नाही सर प्लीज आपण या ठिकाणी पाहणी केली. आपण या ठिकाणी प्रत्येक झाडामध्ये खोडकिडी आहे हे आपण मानाल. हे बघा, आपण पाहिलं सर, आपण पाहिलं ना. आम्ही कृषी शास्त्रज्ञ त्याच्यासाठी जाणतो. यस सर, मला तेवढं काही डिटेल माहित आपण नसतं. नाही ठीक पेरणी आहे 80% काम होतं तरी आणलं आम्ही. हो, ठीक आहे. ते त्यांचं विद्यापीठ सर आले त्याच्याबद्दल मी माझ्या ग्रामपंचायत वतीने त्यांचं पहिले स्वागत केलं का आपण लोक आलात शेतकऱ्यांचा